प्रकाश शिंदे इन्होंने काय मतदारांना मार्गदर्शन करत होतात? काय मार्गदर्शन करत होतात? एकंदरीत बघितलं तर 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रवीण, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की मतदान पूर्णपणे सुरू आहे. सुनील राऊत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांनी यावर आक्षेप घेतला होता. सुनीलजी, पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते 100 मीटरच्या आतमध्ये होते, तुम्ही काय बाहेर आता बूथ इकडे आहे आणि ते 200 मीटरच्या पुढे आहे. 200 मीटरच्या पुढे आहे. 200 मीटरच्या पुढे आहे. पोलीस पुढे घेऊन जात आहेत, ताब्यात घेतलेला आहे. एकंदरीत बघितलं तर हा संपूर्ण गोंधळ एक्झॅक्ट संजय राऊत यांचं जे घर आहे, घराच्या अगदी समोर आदिशक्ती एकविरा मैदान आहे आणि त्या ठिकाणी तात्पुरते वोटिंग बूथ जे आहे, तात्पुरतं पोलिंग बूथ जे आहे ते उभारण्यात आलं होतं आणि त्यामुळं त्या 3ही कार्यकर्ता इथं गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय. आक्रमक भूमिका सुनील राऊत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आणि त्यामुळं या कार्यकर्त्यांना आपण कुठेही घेऊन जाणार नाही. हा सगळा गोंधळ जो आहे, खरं तर बॅलेट मशीन जे आहे त्याच्यावर आपल्या उमेदवाराला मतदान कसं करावं याबद्दलची जनजागृती करण्याचा हा प्रयत्न होता. मात्र गोंधळ जो आहे तो आता वाढताना दिसतोय आणि आक्रमक भूमिका सुनील राऊत यांची देखील की कार्यकर्त्यांच्या एकंदरीत बघतोय पोलीस आणि याबद्दलची गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि यामुळं आता जर अशाच पद्धतीनं वातावरण राहिलं तर नेमकं काय भूमिका पोलिसांची देखील असणार हे बघावं लागेल. मात्र सध्याची परिस्थिती बघितली आपण या एकंदरीत बघितलं तर हा संपूर्ण गोंधळ जो आहे मतदान केंद्रावर याचं तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते. सगळ्याच पद्धतीनं या 3ही कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकर्ते जे होते त्यांना घेऊन गाडी गेलेली आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर काहीसा गोंधळ जो आहे तो अगदी सकाळपासून पाहायला मिळत होता. घटनास्थळावर आपण आहोत आणि अगदी समोर याच बाजूला संजय राऊत यांचं निवासस्थान आहे आणि त्याच्या बरोबर समोर तात्पुरतं उभारण्यात आलेलं हे मतदान केंद्र. साधारण 4 बूथ या ठिकाणी आहेत. मात्र याच बूथच्या आतमध्ये 100 मीटर परिसरामध्ये या सगळ्या बूथवर जे वोटिंग मशीन असतं त्याबद्दल मतदान कसं करावं असं दावा जो आहे तो करवण्यात होत होता आणि त्यामुळं पोलिसांनी याला आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे ही संबंधित तक्रार केली आहे. 3घांना ताब्यात घेतले. त्यामुळे आता याच्यामध्ये नेमकं काय कारवाई होते हे देखील पाहावं लागेल. प्रवीण सर, हाऊसवर